नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक श्री साईबाबा टेस्ट शिर्डी. आज आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये डायल टेस्ट इंडिकेटर आणि लिमिट फिट टॉलरन्स या लेसनच्या अनुषंगाने मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQ आपण अभ्यासणार आहोत. प्रश्न उत्तरे जाणून घेणार आहोत. आपण माझ्या या ज्ञानेश्वर चिखले चॅनलवर नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. तर आजच्या ह्या MCQ मध्ये पहिला प्रश्न, द डायल टेस्ट इंडिकेटर शो द मेजरमेंट ॲज ए actual size of the component, B the difference between the two step of 5 mm, C the magnified small variation is sizes through a pointer, D the direct reading of the dimensions. प्रश्न असा आहे, the dial test indicator show the measurement. डायल टेस्ट इंडिकेटर शो द मेजरमेंट कशाच्या द्वारे दर्शवलं जातं मेजरमेंट. त्याच्यामध्ये उत्तर आहे शी द मॅग्निफाईड स्मॉल व्हेरिएशन्स द साईज थ्रू ए पॉइंटर. त्या निडलच्या पॉइंटरच्या द्वारे व्हेरिएशन हे या ठिकाणी शो केलं जातं, दाखवलं जातं. पुढचा प्रश्न, the principle of working of dial test indicator is. dial test indicator चं प्रिन्सिपल त्याच्यामध्ये A the linear motion is converted into a reciprocating motion using slotted link, B the linear motion is converted into a rotary motion using rack and pinions, C magnifications of small variations using lenses, D magnifications by electronics means. तर उत्तर आहे प्रिन्सिपल ऑफ वर्किंग डायल टेस्ट इंडिकेटर, सी बी. उत्तर आहे बी द लिनियर मोशन इज कन्वर्टेड इनटू रोटरी मोशन युजिंग रॅक अँड पिनियन. पुढचा प्रश्न, which one of the following instrument is used to check the concentricity of the outside diameter. outside diameter ची कॉन्सेंट्रिसिटी चेक करण्याकरता कशाचा वापर केला जातो. त्यामध्ये ए व्हर्नियर कॅलिपर, बी आउटसाइड मायक्रोमीटर, डी डायल टेस्ट इंडिकेटर, सी डायल टेस्ट इंडिकेटर, डी डायल कॅलिपर. उत्तर आहे सी डायल टेस्ट इंडिकेटर. तर डायल टेस्ट इंडिकेटरच्या सहाय्याने कॉन्सेंट्रिसिटी आउटसाइड डायमीटरची चेक केली जाते. पुढचा प्रश्न, टू कन्वर्ट द लिनियर मोशन ऑफ द प्लंजर ऑफ ए डायल टेस्ट इंडिकेटर टू द रोटरी मोशन ऑफ द पॉइंटर, which one of the following mechanism is used to convert the linear motion of the plunger of a dial test indicator rotary motion of the pointer. रोटरी मोशन ऑफ द पॉइंटरची डायलवर आपल्याला दिसतं ते कोणत्या मेकॅनिझमच्या द्वारे डायल टेस्ट इंडिकेटरच्या, ते आपल्याला पर्याय ए क्विक रिटर्न मेकॅनिझम, बी रॅक अँड पिनियन मेकॅनिझम, सी स्क्रू थ्रेड मेकॅनिझम, डी हायड्रोलिक मेकॅनिझम. तो उत्तर आहे बी रॅक अँड पिनियन मेकॅनिझमच्या द्वारे आपल्याला ही पॉइंटरची हालचाल निडलची ही आपल्याला दिसते, इंडिकेट होते. पुढचा प्रश्न, व्हेन प्लंजर ऑब्लिक लिव्हर ऑफ ए मेजरिंग इन्स्ट्रुमेंट इज नॉट पॅरलल विथ वर्कपीस being measured, it is known as B systematic error, geometric error, C contact error, D cosine error.
उत्तर आहे डी कोसाइन एरर. When the plunger oblique lever of measuring instrument is not parallel with the workpiece being measured is known as cosine error, त्याला म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे लिमिटेड टॉलरन्सच्या अनुषंगाने त्यामध्ये clearances are given between bolt and hole in assemblies for जो काही क्लिअरन्स बोल्ट अँड होल मध्ये असेंब्लीसाठी ठेवतात. कशासाठी? त्यामध्ये ए ट्रॅपिंग बर्स डस्ट ईटीसी, बी lubrication, सी minimizing the load on bolt, डी adjusting for slight misalignment. तर उत्तर आहे डी adjusting for slight misalignment. पुढचा प्रश्न when tolerance is given on one side of the basic dimension is called. बेसिक डायमेन्शनच्या एका साइडला ज्यावेळेस टॉलरन्स दिला जातो त्यास काय म्हणतात? ए टॉलरन्स सिस्टीम, बी अलाउन्स सिस्टीम, सी युनिलॅटरल टॉलरन्स, डी बायलॅटरल टॉलरन्स. बेसिक साइडच्या एकाच अंकाला ज्यावेळेस टॉलरन्स देतात त्यावेळेस युनिलॅटरल टॉलरन्स म्हणतात आणि दोन्ही बाजूला बेसिक साइडच्या प्लस मायनस टॉलरन्स देतात त्याला बायलॅटरल टॉलरन्स असे म्हणतात. पुढचा प्रश्न द मॅक्झिमम क्लिअरन्स बिटवीन होल 30 प्लस 0.021 मायनस मध्ये 0.000 अँड शार्प 30 मायनस 0.110 दुसऱ्या बाजूला मायनस 0.143. द मॅक्झिमम क्लिअरन्स बिटवीन ऑफ होल. तर पर्याय ए 0.164 mm, बी 0.143 mm, सी 0.131 mm, डी 0.110 mm. मॅक्झिमम क्लिअरन्स बिटवीन होल अँड शाफ्ट. उत्तर आहे 0.164 ए. पुढचा प्रश्न लिमिट ऑफ 50 mm होल्स ES बरोबर प्लस 0.025 अँड EI बरोबर प्लस 0.002 mm. मॅक्झिमम आणि मिनिमम होल साइज विल बी 50 mm साठी ए मॅक्झिमम 50.02 mm, मिनिमम 49.998 mm, मॅक्झिमम 50.025 mm, मिनिमम 50.002 mm, मॅक्झिमम सी मध्ये 49.998 mm, मिनिमम 50.002 mm, डी मॅक्झिमम साइज 49.990, मिनिमम साइज 49.975. तर या ठिकाणी 0.025 प्लस आहे आणि 0.022 पण प्लस आहे. तर या ठिकाणी हे 25 या ठिकाणी मिळवलेलं दिसतंय आणि या ठिकाणी हे देखील 0.002 प्लस. उत्तर आहे बी. पुढचा प्रश्न डायमेन्शन इज स्टार्ट एज 25 प्लस मायनस 0.02 mm in drawing. What is the tolerance? तर डायमेन्शन इज स्टेट एज म्हणजे अशा प्रकारे दिलेले आहे 25 प्लस मायनस 0.2 mm. तर त्यावेळेस 25.02 आणि 24.98 अशी साईज येते. त्यामुळे दोघांचा वजाबाकी केले तर टॉलरन्स येतो 0.04 mm. उत्तर आहे डी. पुढचा प्रश्न डायमेन्शन इज स्टेट एज डायमीटर 25 S7 इन ए ड्रॉइंग. द लोअर लिमिट इज त्याच्यामध्ये 25 S7 25 बेसिक साठी बेसिक डायमीटर आहे 25 S7 साठी. त्यामध्ये ए 24.75 mm, बी 24.85 mm, सी 25 mm, डी 25.021 mm. तर यामध्ये लोअर लिमिट आता 25 S7 साठी लोअर लिमिट येते 25 mm.
कोणतेही माप असेल 25च्या जागी त्यासाठी लोअर लिमिट ते जे काही माप आहे ते असतं. या ठिकाणी 25 आहे म्हणून या ठिकाणी 25 आलेले उत्तरामध्ये. पुढचं द मेजर्ड साइज ऑफ डायमेन्शन ऑफ ए कॉम्पोनंट इज कॉल्ड. मेजर साइज, मेजर म्हणजे मोजलेली साइज, ऑफ डायमेन्शन ऑफ कॉम्पोनंट इज कॉल्ड. तर त्यामध्ये ए बेसिक साइज, बी नॉमिनल साइज, सी अलॉटेड साइज, डी ऍक्च्युअल साइज. आपण जे आपलं मापन घेतो, जे माप आहे ते ऍक्च्युअल साइज, ते मेजर साइज इतकं असतं. आपण तपासतो ते माप. त्यानंतर पुढचा प्रश्न, ए पिन इज फिटेड इन ए होल. द टॉलरन्स झोन ऑफ द पिन इज entirely above that of hole the pit of 10 will be. प्रश्न असा आहे, ए पिन इज फिटेड इन ए होल. एका होल मध्ये पिन बसवलेली आहे. द टॉलरन्स झोन ऑफ द पिन इज एंटायरली अबव दॅट ऑफ होल पीट ऑफ 10 विल बी. त्यामध्ये पर्याय ए क्लिअरन्स फीट, बी ट्रान्झिशन फीट, सी इंटरफरन्स फीट, डी नन ऑफ द अबव. उत्तर आहे इंटरफरन्स फीट. पुढचा प्रश्न, इंटरचेंजेबिलिटी इज नॉर्मली अप्लाइड फॉर. इंटरचेंजेबिलिटी सर्वसाधारणपणे कशा करता दिली जाते. त्यामध्ये ए रिपेअरिंग ऑफ पार्ट्स, बी मास प्रोडक्शन, सी सिंगल पीस प्रोडक्शन, डी ऑल ऑफ द अबव. तर इंटरचेंजेबिलिटी मास प्रोडक्शन साठी अप्लाइड केली जाते, पुरवली जाते. पुढचा प्रश्न, बायलॅटरल टॉलरन्स इज फिक्स्ड. ए on upper side of the basic size, B on lower side of the basic size, C on any one side of the basic size, D on both sides. त्याच्यामध्ये कंसात अप्पर अँड लोअर ऑफ द बेसिक साइज. त्याच्यामध्ये बायलॅटरल टॉलरन्स ऑफ फिक्स्ड ऑन बोथ साइड. इनलॅटरल मध्ये एका साइडला, बायलॅटरल मध्ये दोन्ही साइडला टॉलरन्स देतात, म्हणून ऑन बोथ साइड अप्पर अँड लोअर ऑफ द बेसिक साइज. उत्तर. पुढचा प्रश्न, इन होल बेसिस सिस्टीम ए द साइज ऑफ द शाफ्ट इज मेड कॉन्स्टंट, बी द साइज ऑफ द होल इज मेड कॉन्स्टंट, सी द परमिशिबल टॉलरन्स आर गिवन ऑन द होल and the shaft, D only allowance is given on the hole. The whole basis system मध्ये size of the hole is made constant. होल बेसिस मध्ये होलची साइज कॉन्स्टंट ठेवून शाफ्टला इंटरफरन्स, क्लिअरन्स किंवा ट्रान्झिशन फीट देतात, म्हणून उत्तर आहे बी. टॉलरन्स इज गिवन ऑन द पार्ट साइज 2. टॉलरन्स इज गिवन टू द पार्ट साइज 2. A increase the production, B decrease the production, C finish the component approximately, D produce the part within the required permissible size error. Tolerance is given to the part size 2. Tolerance कशासाठी दिला जातो, तर डी उत्तर आहे produce the part within the required permissible size error. पुढचा प्रश्न, as per BIS system of limit and fits, there are 18 grade of tolerance. BIS सिस्टीम मध्ये 18 ग्रेड ऑफ टॉलरन्स असतात. त्या कोणत्या, तर रिस्पेक्टेड बाय नंबर सिम्बॉल फ्रॉम. त्याची सुरुवात कडून कशी होते. त्यामध्ये ए IT01 फ्रॉम IT1 डॅश IT16, बी IT01 डॅश टू IT18, सी IT0 डॅश टू IT17, डी IT01 IT0 IT1 डॅश टू IT16. उत्तर आहे डी IT01 फ्रॉम IT0 फ्रॉम IT1 बसून
IT 16 पर्यंत आहे, 16 आणि ह्या 2 असे 18 ग्रेड ऑफ टॉलरन्स. पुढचा प्रश्न, which one of the following is the clearance feet under the whole basic system? Which one of the following is the clearance feet? खालीलपैकी उदाहरणामध्ये कोणत्या क्लिअरन्स फीटचं उदाहरण आहे? त्यामध्ये होल बेसिस सिस्टीम मध्ये ए V7 P6, बी V7 Z11, सी V8 ऑब्लिक G11, त्याच्यामध्ये चौथा पर्याय डी V7 G11. उत्तर आहे H7 G11. H7 G11 हे क्लिअरन्स फीटचं उदाहरण सांगता येईल. पुढचा प्रश्न, द टॉलरन्स ऑफ होल इज द डिफरन्स बिटवीन द टॉलरन्स ऑफ होल of a hole is the difference between the tolerance maximum hole size and maximum hole size and maximum shaft size, B maximum hole size and minimum hole size, C minimum hole size and maximum shaft size, D maximum hole size and minimum shaft size. तर tolerance of a hole is the difference between होलच्या बाबतीत आहे, त्यामुळं मॅक्झिमम होल साईज अँड मिनिमम होल साईज यामध्ये फरक म्हणजे टॉलरन्स होय. उत्तर बी. पुढचा प्रश्न, द 3 क्लासेस ऑफ फीट ऍज पर BIS सिस्टीम आर. BIS सिस्टीम नुसार 3 फीटचे प्रकार, ए क्लिअरन्स फीट, ट्रान्झिशन फीट अँड इंटरफेरन्स फीट, बी मीडियम फीट, पुश फीट अँड टाइट फीट, C flat feet, round feet and square feet, D sliding feet, loose feet and shrinkage feet. तो उत्तर है A clearance feet, transition feet and interference feet. हे फीटचे BIS सिस्टीम नुसार 3 प्रकार असतात. त्यामध्ये पुढचा प्रश्न, इन द BIS सिस्टीम ऑफ लिमिट अँड फीट्स 25 whole deviations are specified by using जे काही 25 डेव्हिएशन आहेत ते लिमिट अँड फीटचे ते कोणत्या अक्षराने दर्शवतात की लेटरने दर्शवतात? त्यामध्ये स्मॉल लेटर ए, बी कॅपिटल लेटर, सी स्मॉल लेटर विथ टॉलरन्स, डी स्मॉल लेटर विथ नंबर. तर 25 डेव्हिएशन फंडामेंटल डेव्हिएशन या कॅपिटल लेटरने दर्शवितात. त्यानंतर पुढचा प्रश्न, the first step of quality control is the product specification. On whose opinion is product specification based? First step of quality control त्यामध्ये ए मार्केटिंग डिपार्टमेंट, बी कंझ्युमर ऑब्लिक युजर, सी सेल्स डिपार्टमेंट, डी सर्व्हिसिंग डिपार्टमेंट. तर उत्तर आहे बी कंझ्युमर ऑब्लिक युजर. पुढचा प्रश्न, इन BIS सिस्टीम ऑफ लिमिट अँड फीट्स द ग्रेड्स ऑफ टॉलरन्स आर रिप्रेझेंटेड बाय नंबर अँड देअर आर. BIS सिस्टीम मध्ये लिमिट अँड फीट्स द ग्रेड्स ऑफ टॉलरन्स आर रिस्पेक्टेड बाय द नंबर देअर आर. तर त्या फीट्स ग्रेड्स किती नंबर त्या असतात? त्यामध्ये ए 18 ग्रेड्स ऑफ टॉलरन्स, बी 16 ग्रेड ऑफ टॉलरन्स, सी 14 ग्रेड्स ऑफ टॉलरन्स, डी 20 ग्रेड्स ऑफ टॉलरन्स. तर हे 18 ग्रेड्स असतात म्हणून पर्याय ए 18 ग्रेड्स ऑफ टॉलरन्स या ठिकाणी ग्रेड्स ऑफ टॉलरन्स 18 ग्रेड्स असतात. त्यामध्ये पुढचा प्रश्न, a hole whose lower deviation is 0, a hole whose lower deviation is 0 is called basic hole. Which one of the following letter indicates basic hole? तर होलची लोअर डेव्हिएशन 0 असते आणि होल करता कोणतं लेटर वापरतात? त्यामध्ये ए ई बी एफ सी जी आणि डी एच. एच या होल लेटरची
लोअर डेव्हिएशन ही 0 असते. पुढचा प्रश्न, अंडर द टर्मिनॉलॉजी of IS system of limit, the term tolerance is indicated as difference between. Under the terminology of IS system of limit, the term tolerance is defined. Tolerance कशा प्रकारे दर्शवला जातो किंवा कशातला फरक असतो तो A maximum limit and the basic size, B minimum limit and the basic size, C maximum limit and minimum limit, D actual size and basic size. Actual size and basic size, the tolerance हा maximum limit and minimum limit यामधील फरक असतो. पुढचा प्रश्न, the fit between dowel hole and the dowel pin. Dowel hole, dowel साठी पाडलेले होल आणि dowel pin यामध्ये कोणता फिटचा प्रकार असतो? त्यामध्ये A H7G6, B H7M6, C H7P6, H7K6. उत्तर आहे H7M6 dowel होल आणि पिन यामध्ये फिट. पुढचा प्रश्न, एक्स्ट्रीम परमिसिबल लिमिट ऑफ साइज विथ इन विच द ऑपरेटर इज एक्सप्रेस्ड टू मेक द कॉम्पोनेंट आर कॉल्ड. द एक्स्ट्रीम परमिसिबल लिमिट ऑफ साइजेस within which the operator is expressed to make the component are called A basic size, B actual size, C limit size, D zero size. Extreme permissible limit sizes within the operator expressed to make component are called limit size. उत्तर. पुढचा प्रश्न, in BIS system limit and fits all internal features of component including those which are not cylindrical are designed are. In BIS system limit and fits all internal features म्हणजे इंटरनल होल करता जे features असतात of a component including those which are not cylindrical की जे होल cylindrical नसून इतर आकारामध्ये देखील डिझाईन केलेलं असतं त्यास काय म्हणतात? त्यास A शार्प, B क्वार्टर, D डबल, D होल. उत्तर आहे होल. पुढचा प्रश्न, इन BIS system limit and fits all external features of component including those which are not cylindrical are designated as. In BIS system limit and fits all external features म्हणजे शाफ्ट करतात the component including those which are not cylindrical are designated as A shaft, B keyway, C hole, D none of the above. उत्तर आहे A shaft. पुढचा प्रश्न, the algebraic difference between size to its corresponding basic size is called. तर algebraic difference between a size of its corresponding basic size is called. यामध्ये A limit, B deviation, C fit, D tolerance. उत्तर है B deviation. Algebraic difference between a size of its corresponding basic size त्याला म्हणतात deviation. अशा प्रकारे आज आपण विद्यार्थी मित्र आजच्या या व्हिडिओमध्ये डायल टेस्ट इंडिकेटर आणि लिमिट फिट टॉलरन्स या लेसनच्या अनुषंगाने MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन अभ्यासले पाहिले. धन्यवाद.